संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, शाहू फुले आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या आणि आपल्या अंगीभूत असलेल्या ज्ञानकुंभातील शिक्षण, शिस्त, कौशल्य आणि मूल्य शिक्षणाची बीजे या समाजामध्ये असलेल्या आम्हासारख्या कोवळ्या मनावर रोजून एक सुसंस्कृत आणि सजग नागरिकांची पिढी घडवणाऱ्या उपस्थित सर्व आणि या पवन करिअर अकॅडमीच्या तिन्ही शिकारी सर असतील, जगताप सर असतील आणि मला आमंत्रित केलेले आमचे रवी सर असतील, या तिन्ही मान्यवरांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. कारण आपण या यशस्वी गुणवंतांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलाय. यांना तर आपण पाठबळ देतोय, यांना शुभेच्छा सदिच्छा देतोय, पण त्यांचं विशेष म्हणणं असं होतं की आपण या परीक्षेतून होईना, या भरतीतून होईना, खचलेल्या मनाला आपल्याला काहीतरी संदेश द्यायचा, म्हणून या संदेश देण्यासाठी उपस्थित सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांनी आपण आपल्या वेदना मांडलेल्याच आहेत. प्रत्येक जण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असतोय, पण प्रत्येकच जण पोलीस होईल असंही नसतं असंही नसतं मित्रांनो. कोणी एखाद्या विशेष क्षेत्रामध्ये चांगल्या नाविन्यानं प्रावीण्य मिळू शकतं, कोणी असेल पोलीस मध्ये प्रावीण्य मिळू शकतंय. असं काही नाही की पोलीस न झाल्यामुळे आपण खचून जावं. प्रत्येक गोष्टी मागे जेवढं आपल्या कष्टाचं प्रामाणिकपणेचं फळ असेल, तेवढंच फळ आपल्या जिद्दीचं आणि आपल्या आईवडिलाचं किंवा आपल्या आईवडिलांसाठी कष्ट, संघर्ष आणि सगळ्याच गोष्टी यामध्ये असतात. आणि काही वेळा नशिबावर अवलंबून राहावं लागतं, बऱ्याच गोष्टी नशिबावर ठेवाव्या लागतात. अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा जेव्हा यश मिळत नाही, त्यावेळी माणसं खचून जातात आणि खचून गेलेल्या मनाला एक ऊब देण्याचं कार्य कोणीतरी करत असतो. आणि तो ऊब देणारा, रस्ता दाखवणारा, तो मेन महत्वाचा माणूस आपल्याला भेटणं गरजेचं असतं. आणि तो माणूस आपल्याला अशा प्रकारच्या या कार्यक्रमाच्या आणि अशा प्रकारच्या गुणवंतांच्या म्हणजे सत्कारामुळे असेल आणि त्यांच्या या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतो. म्हणून जीवन जगत असताना माणसाने प्रत्येक गोष्टीचं स्वप्न बघावं, पण स्वप्न म्हणजे बघत असताना प्रत्येक स्वप्नामागे आपलं जे काय असेल ध्येय, कष्ट आणि प्रामाणिकपणा सुद्धा तेवढाच साफ आणि स्पष्ट ठेवला पाहिजे. शिकवणारा गुरु आणि दुसरं म्हणजे आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट करणारे दुसरे आपले आई वडील. प्रत्येक जण यशस्वी झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना विसरतो. बरेच लोक असे आहेत की मी अनेक सामाजिक काम करत असताना, मी बरेच वृद्धाश्रमामध्ये जात असताना मी गोष्टी बघितलेल्या आहेत. त्या ठिकाणी चांगल्या मोठमोठ्या गव्हर्नमेंट ऑफिसरचे, सरकारी नोकरीवाल्याचे मायबाप असतील, हे मायबाप त्या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये पडलेले आहेत. ते म्हणजे त्या ठिकाणी आपलं वास्तव्य ते करतायत. मला तुम्हाला जाता जाता एवढेच तळमळ एक सांगायची आहे, आपण छोट्यापासून मोठ्यापर्यंत कितीही मोठे व्हा, फक्त आणि फक्त आपल्या आई बापाला त्या वृद्धाश्रमाची पायरी दाखवू नका. एवढंच मला या ठिकाणी तुम्हाला तळमळीने सांगायचं आहे. आणि मग एवढं जर सगळं आपण करत असलो, मग आपल्या आई वडिलाचाच आशीर्वाद आपल्या मागे नसेल, आपल्या कष्ट करणाऱ्या आईचा असेल, बापाचाच आशीर्वाद आपल्या मागे नसेल, तर त्या कष्टाला कुठलीही किंमत नसते मित्रांनो. कितीही मोठं ध्येय तुम्ही समजा. भगवान को लाख मनाया है, धरती के देवों को पूजा, भगवान को लाख मनाया है, तब तेरी सूरत देखी है, संसार में तुझको लाया है, इन पावन लोगों के दिल को पत्थर बनकर मत तोड़ना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. माय बापाशिवाय तुम्ही प्रत्येक मिळवलेलं यश हे अपूर्णच आहे मित्रांनो, अपूर्णच आहे. तुम्ही अपार पैसा कमवा की चाहे लाख कमाई धन दौलत, कि चाहे लाख कमाई धन दौलत, ये बंगला कोटी बनाई, माँ बाप नहीं खुश है तेरे, बेकार ये सारी कमाई है, ये लाख नहीं ये खाक है सब, इस बात को मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, माँ बाप को मत भूलना. ही गोष्ट आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेऊन जायची. आपण कितीही मोठं झालं तर आपल्या आई वडिलांपेक्षाही नसतं. आणि काही एखाद्या परीक्षेत नाहीच भेटलं यश, एखादी या परीक्षेत नाही भेटलं, आपल्याला कुठल्या परीक्षेत भेटेल
नाही तुमच्या हातात म्हणजे अंगावर वरती आली एखादं दुसरं स्वप्न तुमच्यासाठी म्हणजे मोठं असेल आणि भगवंतांना असेल, आईवडिलांना असेल, जे काय आपल्याला पुण्याही कमवलेले आहे त्यांच्या पुण्याईनं आणि आपल्या कष्टानं अजून एखादी तरी पोस्ट आपल्याला मोठी मिळायची असेल म्हणून काहीतरी गोष्टीला वेळ लागत असतो मित्रांनो. म्हणून बरेच जण लागले आणि आपण लागलो नाही अशा अर्थाची कुठलीही भावना मनामध्ये ठेवायची नाही. कारण प्रत्येक जगामध्ये जगत असताना आपली गोष्ट आपल्याला साकार करायची आहे. आपली गोष्ट आपल्याला साकार करायची. आपल्याला म्हणणारे आपल्या यशामध्ये अनेक लोक पुढे येतात, पण जेव्हा आपल्याला यश मिळवायचं असतं ते यशापर्यंत धडकण्यासाठी आपले म्हणजे जवळचेच लोक काम करत असतात. त्याच लोकांना कधी विसरायचं नाही. अरे तुमची टाळी अशी वाजली पाहिजे की आमच्या ढाकणे साहेबांची बंदुकीची गोळी सरळ झाली पाहिजे. एकदा टाळी एकदा जोरदार मित्रांनो सांगा. तेरे सीने में आग है, मेरे सीने में आग है. तेरे सीने में दर्द भरी आग है, मेरे सीने में दर्द भरी आग है. तेरे सीने में दर्द भरी आग है, मेरे सीने में दर्द भरी आग है. आम आग जलकर खाक कर देती है, आम आग जलकर खाक कर देती है, लेकिन सीने में लगने वाली आग पवन करियर अकेडमी जैसा इतिहास पैदा करती है. म्हणून या खेड्यातील 18 पगड सारी मारी तेली कुंडी महार बांध वडार तांबार हटकर धनगर भील रामोसी ब्राह्मण मुस्लिम 18 पगड जातीच्या पोराला छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र केलं आणि या शेतकऱ्याच्या पोरानं 18 पगड जातीच्या पोराला एकत्र केलं आणि त्यांच्या खांद्यावर त्यांच्या शरीरावर त्यांच्या बापासमोर खाके वर्दीत उभा केलं. मित्रांनो मला टाळी लागते बरं का. अपनी एक ही कमजोरी है, मेरे को टाली ज्यादा लगती है. अरे त्या काकाने सुंदर सांगितलंय, त्या काकाने सुंदर सांगितलंय इंडियन आर्मी मध्ये पोलीस भरतीमध्ये लेकर कोणाची. अरे आवाज रे. अरे जर ओरिजिनल शेतकऱ्याची अवलाद आहे का त्यालाच कळतंय, ज्याचं जळतं त्याच्या डोळ्यातलं पाणी गळतंय. टाळी टाळी. आवाज एकदा तुफान असला पाहिजे. हे जे नवनिर्वाचित पोरं या ठिकाणी पोलीस झालेत सर, यांच्यासाठी एक मी शुभेच्छा परगीत गातो बघा. आवडतं आमची नवे. अरे जरा सिट्ट्या दिला तर मला जरा बरं वाटेल बरं का. हा सिट्ट्या सिट्ट्या सिट्ट्या. हे दिसते ना, हे माझ्या समोर जे दिसते ना, सोपं नाही दादा पोलीस होणं. मी 2009 ला संदीप कर्णिक समोर पोलीस भरती मारली होती. शाहीर घोगरेचा योग असा आला, पुण्याला ग्रामीण भागामध्ये पुणे ग्रामीणच्या कार्यक्रमाला संदीप दादा कर्णिकने शाहीरचा पोवाडा ठेवलाय. टाळी टाळी जोरदार जोरदार. मी तुम्हाला आताही सांगतोय नंतरही सांगेन, टाळी जरा जोरदार वाजली पाहिजे बाई बाप. जोरदार जोरदार एकदा जोरदार. आणि अजून तरी टाळ्यावर जीएसटी लावलेला नाही, लागू शकतो एकदा जोरदार टाळी. या वाऱ्याला घाबरणारी जात आमची नव्हे. या वाऱ्याला घाबरणारी जात आमची नव्हे. फोन करियर अकॅडमीच्या तरुणासाठी हा. या वाऱ्याला घाबरणारी जात आमची नव्हे. तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे आम्ही रे. तुफानातील दिवे ताळी. तुफानातील दिवे आम्ही रे. तुफानातील दिवे. या वाऱ्याला घाबरणारी जात आमची नव्हे. या ताळी एकदा सर्व सोबत. या वाऱ्याला घाबरणारी जात आमची नव्हे. जात आमची नव्हे. तुफानातील दिवे आम्ही रे. तुफानातील दिवे. तुफानातील दिवे आम्ही रे. तुफानातील दिवे. आणि लोक म्हणते शेतकरी म्हणतो लय ऊन आहे. शेतकरी काय म्हणतो लय ऊन आहे. अरे ऊन वारा पाऊस गारा. ऊन वारा पाऊस गारा.
धारा वातील घामाच्या धारा वातील घामाच्या धारा. तुम्ही आम्हाला शिकू नका, आम्ही घाम गाळणारे शेतकऱ्याची अवलाद आहे. ऊन वारा पाऊस गारा वातील घामाच्या धारा वातील घामाच्या धारा. हरू नको रे पोलीस मित्रा येईल वर्दी तुझ्या घरा येईल वर्दी तुझ्या घरा. हरू नको रे पोलीस मित्रा येईल वर्दी तुझ्या घरा येईल वर्दी तुझ्या घरा. या वाऱ्याला घाबरणारी जात आमची नव्हे. तुफानातील दिवे आमीर तुफानातील दिवे तुफानातील दिवे आमीर तुफानातील दिवे. एकदा टाळी जोरदार. पिक्चर अभी बाकी आहे. एकदा माईक हातात शाहीर भोगरेने घेतला तो माईक 7-7 घंटे या पठ्ठ्यानं सोडला नाही. शेतकऱ्याची अवलाद. आणि काकानं सांगितलंय या काकानं सांगितलंय अरे माईबाप काय सांगितलंय. इंडियन आर्मी मध्ये एकदा पोरांना लक्ष द्या का, वाक्य लय खतरनाक आहे. 5G रेंज आहे 5G. तुम्हाला मोबाईल कोणता पाहिजे. हे पाठीमागचे लय मी मोबाईलपासून बघतो यायला. तुम्हाला मोबाईल कोणता पाहिजे आणि कोणता पाहिजे ते आपले मला आपण मला काही येत नाही. कोणता पाहिजे. इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो ते म्हणजे लॅपिन पॉली म्हणजे लॅपिन पॉली काय कोणता पाहिजे. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, जर मोबाईल तुम्हाला 5G पाहिजे तर पवन करिअर अकॅडमीच्या तरुणाचं पोलीस व्हायचं वय 21 पाहिजे. जरा मूत्र जर आवड असेल तर जोरदार टाळी पाहिजे. आता प्रश्न आहे माझा तुम्हाला, विज्ञानामध्ये प्रश्न पाहिल्याशिवाय उत्तराचा शोध लागला नाही. तुम्हाला अभ्यास कर म्हणायची गरज नाही. तुम्हाला पोलीस होय म्हणायची गरज नाही. तुम्हाला अभ्यास कर म्हणायची गरज नाही. धूप में निकलो बारिश में निकलो धूप में निकलो बारिश में निकलो जिंदगी क्या है जरा किताबों से निकलो. बरोबर आहे का. कदरले तुम्ही अभ्यास करू त्याचा जोरदार टाळी. कोणी येत आहे अभ्यास कर. कोणी येत आहे अभ्यास करते म्हणतो मी अभ्यासच करतोय राव. मी पोलीस भरतीची तयारी करतोय. कोमलताई तर माझ्या मित्राच्या गावाची आहे. या ताईला माझा सलूट एकदा जोरदार टाळे. टाळ्याला कोण कमी कंजूस करायला जोरदार. कुठं होता माझा मुद्दा. पट्ट्याला आपला शेतकऱ्याचा मुलगा आला VMP. या पोराचं उदाहरण आहे. तुझ्या जर मनगटात ताकद असेल तर खिशातला मोबाईल तुला जगात नेईल तुला जगात. तुझा आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी. अरे किती दिवस लोकांची अवकात बघणार. याची अवकात काढायची त्याची अवकात काढायची. लोकांची अवकात काढणं बंद करा. पवन करिअर अकॅडमी मध्ये जॉईन व्हा आणि समाजामध्ये पोलीस होऊन समाजामध्ये अवकात तयार करा. इंडियन आर्मी मध्ये पोलीस भरतीमध्ये लेकरपणाची. अरे तुमचा आवाज कसा असला पाहिजे. इंडियन आर्मी मध्ये पोलीस भरतीमध्ये लेकरपणाची. अदानी अंबानी आमदार खासदार मंत्री संत्री कोणाची. अरे कधी छातीला गोळी लागेल कधी छातीचा धिंगाणा होईल. 24 तास सीमेवरती जवान सेवा देतोय. एकीकडे या देशामध्ये शेती मालाला भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय आणि त्याच्या पोराला हाताला काम नाही म्हणून त्याचं पोरग बीडच्या मैदानामध्ये रनिंग करताना शहीद होतोय. हाच आमचा देश आहे. ही अशी आमच्या या देशाची माजी मित्रांनो. इस देश में लोकतंत्र नहीं है. मैं छाती ठोक के कहता हूँ आपको. गाय के साथ मैंने शेर लेता हूँ. इस देश में लोकतंत्र नहीं है. इस देश में लोकतंत्र होता. इस देश में लोकतंत्र होता अपने से कायदा सुव्यवस्था प्रशासनाचा हात गोरगरिबाला आहे. कायदा सुव्यवस्था प्रशासनाचा हात गोरगरिबाला आहे. ज्यांनी कायदा निर्माण केला त्याला या देशात कायदा कुठे आहे कसे म्हणावे. देशात लोकशाही पोर आहे.
आमचं भिड येथे धावणार पोरग रनिंग करता करता मेलय. त्या माईच्या भावना कधी आम्ही पाहिल्या, त्या बापाचं कधी दुःख आम्ही पाहिलंय. मग श्रीमंतांची धनवंताची पोरं कुठे आहे? मग आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्ही पोलीस झालो. मग श्रीमंतांची धनवंताची पोरं कुठे आहे? प्रश्नार्थी चिन्ह. श्रीमंतांची वकील खासे दर्द भरी बेटी बाप नहीं, ये दर्द भरी लाइन में गाता हूँ क्योंकि मैं किसान का सच्चा बेटा हूँ. ब्रँड ब्रँड कहने वालों, ते मोबाईल वापरते 1.5 लाखाचा, आपण लय साधा असाच आहे. ब्रँड ब्रँड कहने वालों, कफन का कोई ब्रांड नहीं होता. ब्रँड ब्रँड कहने वालों, कफन का कोई ब्रांड नहीं होता. जिसको अनाज पैदा करने आता है उस किसान को मैं ब्रँड कहता. श्रीमंताची धनवंताची पोरं कुठे आहे? ज्याला वाक्य कळलं त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. श्रीमंताची धनवंताची पोरं कुठे आहे? मुळक साहेब या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन. काय साहेब, शिकारे साहेब, ज्यानं जे आपल्याला जे दिलं त्याला ते मान्य करावं. पवन करिअर अकॅडमीसाठी सुरुवातीला योगदान मुळक साहेबांनी दिलं म्हणून तुमच्या मनाचा मोठेपणा त्यांना तुम्ही वरी पाचारण केलं. याला म्हणतात माणुसकी ठेवणारी पवन करिअर अकॅडमी. मग श्रीमंताची धनवंताची पोरं कुठे कुठे आहे? श्रीमंताची धनवंताची पोरं चाटी चाटी सुंदर का? बघा काय प्रश्न आहे. हा सत्यस्थिती आहे आणि आपण खरं बोलणारा माणूस आहे. तुम्हाला वाटत असेल व्हीएमपी आला, शाहीर आला, अरे आम्ही लेकरं कोणाची माहितीये का? आम्ही देखील लेकरं वंचित दलित पीडित शोषितांचा आमचा आवाज आहे आणि हा आवाज तुम्ही मोठा केलेला आवाज आहे. श्रीमंताची धनवंताची पोरं चाटी चाटी सुंदर का? श्रीमंताची धनवंताची पोरं चाटी चाटी सुंदर गाल. ते झाले मालामाल. शेतकरी दादा तू झाला रे कंगाल, तू झाला रे कंगाल. पाठीमागे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनो, खचलेल्या दबलेल्या निस्तेज मुरदाड झालेल्या तरुणाला जर अपयश आलं असेल, खचलेल्या दबलेल्या मुरदाड झालेल्या तरुणाला जर अपयश आलं असेल, धूप में निकलो बारिश में निकलो, धूप में निकलो बारिश में निकलो. जिंदगी क्या है जरा किताबों से निकलो. धूप में निकलो बारिश में निकलो. जिंदगी क्या है जरा किताबों से निकलो. जिसने प्यार किया नहीं उसको जीना समझ में आया.